प्रथम या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अभिनंदन करेन की आमची मागणी होती की मराठा समाजाला आरक्षण तुम्ही दिलं पाहिजे, फक्त आमच्या ओबीसीला धक्का लागू नका. आणि ते ओबीसीला धक्का लागला नाही. ते आम्ही बी लाखोचे मेळावे भुजबळ साहेब वगैरे नेतृत्वाखाली आम्ही मेळावे घेतले. आमचं काय म्हणणं होतं, ओबीसीमधल्या ज्या 345 जाती आहेत त्याच मुळात गरीब आहेत. तेली, माळी, वंजारी, शेरी, धनगर वगैरे थोडी स्टॉपची सोडू द्या, पण सुतार, लोहार या बिचारांना काय मिळालंच नाही. छोट्या छोट्या लोकांना देखील न्हावी समाजाला काय मिळालंच नाही. आणि ओबीसीसाठी लढा दिला कर्पुरी ठाकूर न्हावी समाजाच्या माणसांना, आणि त्यांना अजून बी आमदार नाही, खासदार नाही, किंवा त्यांचं काहीच नाही. गुरव असेल. माळी, धनगर, वंजारी आणि कुणबी ह्या लोकांचं थोडं सोडा बाजूला, आम्हाला थोडं मिळालं असेल, पण या बाकीच्या मायनॉरिटीला लोकांना काय मिळालंच नाही. आणि त्यांच्याच हक्कातली भाकरी जर आता जरंगे साहेब घेत असेल तर ते बरोबर नाही. पण आमचं म्हणणं होतं, तुम्ही बँड वाढवा, कोटा वाढवा, आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता तुम्ही मराठा समाजाला आरक्षण द्या. आणि त्याबरोबर ह्या राज्य सरकारनं केलं. जरांगे साहेबांनी मुद्दा देखील उचलला, त्यांच्याही समाजाला न्याय मिळावा, आमचं काही भूमी नाही. पण आमच्या ताटातली भाकरी कसं काय घेताय तुम्ही? पण राज्य सरकारला आम्ही बी धमकी दिली, आम्ही बी 10 लाखाचं मेळावं घेतलं. ते करचाल तर आम्ही बी जास्त हे जाय ना, आम्ही कुणा तुमच्या ताटातलं घेत नाही. आमच्या ताट ज्यावेळेस त्यांचे 58 मोर्चे निघाले तेव्हा आम्ही स्वागत केलं. त्यांना पाणी वगैरे जेवणाची आमचीही लोकं जात होती, सारी मराठा नव्हती, त्यात ओबीसी जात होती ना, मुसलमान बी जात होती. पण तुम्ही ज्यावेळेस आमच्याच घरावर अतिक्रमण करायला लागला तर काय आम्ही काय बांगड्यावर बसलो आहे का? आम्हाला कळतं आहे ना आमचं. त्यामुळं आमचं म्हणणं आहे, आणि राज्य सरकारनं संयमानं, पक्ष कोणाचाही असू दे, सरकार कोणा, ह्यांनी संयमानं मार्ग काढला. आमच्याशी बसलो, भुजबळ साहेब, मी, शिंदेसाहेब, फडणवीस, अजितदादा सारे होते. बाई असं आणि सर्व पक्षांची ज्यावेळेस मिटिंग झाली आमची, तेव्हा सर्व पवारसाहेबापासून उद्धव साहेब सर्व पक्षांनी सांगितलं की ओबीसीला धक्का लावू नका, तुम्ही मराठ्यांना आरक्षण द्या. सर्वांची मागणी होती. मग एखादं दादागिरी करून असं चालत नाही ना. तुम्ही गरीब समाज आहे मग त्याला मारायचं का? शाहू राजानं या देशात 1927ला पहिलं आरक्षण चालू केलं. त्यावेळेस त्यांनी 2 घोडे बांधले होते. एक घोडा वीक होता आणि एक घोडा स्ट्रॉंग होता. ते खाद्य ठेवल्यानंतर त्या स्ट्रॉंग घोड्यानं त्याचं खाऊन परत वीक घोड्याचं सारंच ते खाल्लं, म्हणून त्याला वीकवाल्याला आरक्षण दिलं पाहिजे. मग सामाजिक विकलांग असलेल्या समाजाला अगोदर पुढं आणलं पाहिजे म्हणून घटनेनं तरतूद केली असताना, तर ठीक आहे, त्यांच्याही समाजात आत्महत्या वाढल्यात, लोकांची गरिबी, देशमुखांच्या 50 एकर जमीन होती ती 5 एकरवर आल्या, त्यांना बी न्याय दिला पाहिजे. दुमत नाही, समतेचं राज्य चाललं पाहिजे. पण अरे ज्याला काहीच मिळालं नाही त्याचं बी तुम्ही काढून घेत असाल तर ही विषमता होती. मग विषमतेच्या बाजून नाही, आम्ही समानतेच्या बाजूच आहे. या देशात सिस्टम अशी आहे, काँग्रेसची सिस्टम अशी आहे की त्यांना वर असंच ठेवायचं आहे, ही व्यवस्था अशीच ठेवायची आहे. आणि BJPची इच्छा अशीच आहे, आणि आमच्या पक्षाची भूमिका अशी आहे, वी आर परपेंडिक्युलर, आम्हाला इक्वेलिटी आणायची आहे, कुणावर अन्याय होता कामा नये, ही भूमिका आमच्या पक्षाची आहे. काँग्रेसची आणि BJPची भूमिका काय हे आहे, कमी डोक्याची माणसं आमच्यावर राज्य करतात आणि ज्याचं मतदान आहे ते भीक मागत फिरतात, भिकारी आहेत. इज द बेगर फॉर द वोटर्स. आय एम नॉट बेगर, आय एम अ किंग ऑफ दॅट नेशन. आमचं म्हणणं आहे, काँग्रेसनं, नेहरूनं तेच केलं, तेच मोदी करतात. ही सिस्टम आम्हाला बदलायची आहे. आणि ही सिस्टम आज नाही उद्या शिकलेल्या समाजाला समजल आणि म्हणणार हा माणूस प्लॅनिंगनं बोलतो आहे. वेळ आज आमचा कमी आहे. आज माझे आमदार 2 आहेत, माझ्या अवकात फार मोठे आहे असं नाही मी समजत. पण ज्यावेळेस 2चे ज्यावेळेस 200 होतील त्यावेळेस राज्य आम्हीच चालवू. कसं चालवायचं आहे ते शिवाजी महाराजाला अभिप्रेत असलेलं, बाबासाहेबाला, महात्मा फुलेला, शाहू महाराजाला अभिप्रेत असलेलं राज्य आम्ही आणण्याचा प्रयत्न करू. पण आज आमच्याजवळ ताकद कमी आहे, आम्ही ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे. विशेष म्हणजे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.